बाहेरने बंद केले, उद्योगपती येऊन इथं गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडं काही साईट विंडमिलच्या चालल्या, तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चांगल्या, तुमच्याकडे काही साईट. आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का, तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील. कारण दळणवळणाचा आता मी येताना ज्या रोडने आलो तो धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागाचा झालेला आहे. आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले, मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड गटरच काढलेली नाहीये. काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथले येड्या बाबळी घाण काढता येईल. तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करतात ते तुम्हाला माहिती. परंतु आपलं बीड शहर आहे, आपलं परळी आहे, आपलं गेवराई आहे, आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे, आपलं माजलगाव आहे, आपलं वडवणी आहे. त्या आपलेपणाची भावना का तुमच्या मनामध्ये येत नाही. आणि त्याच्यातनं ईर्ष्या लावू ना किंवा परळीच्या जास्त चांगलं काम होतंय का, बीड शहराचं होतंय का, गेवराईचं होतंय का, आष्टी पाटोदा का माजलगावचं होतंय का, केजचं होतंय, आंबेजोगाईचं होतंय. अशा चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे, कुठं काय. आणि बरेच जण आता काय व्हायला लागलंय, आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेलं हौसे नौशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. नाही तर आता मी तुमचाच तेव्हा कुठे गेला होता. नाही तर आता मी युतीचा आहे. आपण युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध काय केला. हे असं चालणार नाही. काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघेन, खरंच दुरुस्त होत आहेत का. कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. ती जवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा. आज कुठं उगवलं इकडं नमस्कार, तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो. परत राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं. एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आहोत, असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सरळ वागूया, चांगलं वागा. मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करेन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. तुमच्यावर जे काही शासनाचे नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 गंभीर स्वरूपाच्या, तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कुणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्याच गोष्टी चालणार नाही. हे मी मुद्दाम सुरुवातीला सांगतो. मला खरं तर वेळ झालेला आहे. पक्ष नोंदणीच्या